नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्र या चॅनल तुमचं स्वागत आहे। जी काय आपण हरभऱ्याची पेरणी करत असतो, तर त्या हरभऱ्याच्या पेरणीमध्ये जर आपण तुमचं ज्वारी किंवा गांजरं किंवा धने, तर हे अगोदरच्या पूर्वीचे शेतकरी काय करायचे की ह्याची पेरणी करत होते की तुमचं समजा जे ज्वारी आहे ती समजा 250 ग्राम, त्याच्यानंतर तुमचं जे धने येतं ते 250 ग्राम किंवा तुमचं जे हे समजा गाजराचं बी, तर ती असं 250 ग्राम म्हणजे टाकत होतं। कशामुळं की एक तर आपल्याला खाण्यासाठी आता गाजर येतं तर चांगली एकदम रस्सा गोड आणि चवीला पण चांगले राहत होते, आणि ते गाजर खाण्यासाठी आपल्या आहारामध्ये सुद्धा त्याचा वापर होत होता। आणि धने धने एक तुमची जे काही भाजीपाला म्हणून एक त्याचा एक आपण समजा वापर करत होतो। आणि राहिलेलं जे वाळल्याच्या नंतर त्याचे धने पण आपल्या घरामध्ये येत होते। आणि राहिले ज्वारी, तर ज्वारीचं जर ताटं कुठं कुठं जर हरभऱ्याच्या ह्याच्यात असली तर याचा पक्षी थांबे म्हणून सुद्धा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे होते। आणि जे काही आळी असते आता बघा, तर ती आळी आता पूर्ण जर हरभरा रान झाकलेला असला हरभऱ्यानं, तर जे पक्षी असतात त्यांना उभं राहण्यासाठी म्हणजे जर जागा नसली तर ती आळीचं नियंत्रण करू शकणार नाही। पण तेच जर एखादं ताटी समजा असं झाड ज्वारीचं, तर त्याच्यावर काय करतात ते उभं राहून असं निरीक्षण करून तुम्ही बघितलं असेल की असं आळी ते काय करतात वेचतात। आणि अशा प्रकारे सुद्धा एक आळीचं नियंत्रण, तर ही आपण एक परंपरागत शेती म्हणा किंवा एक चांगली अशी पूर्वीची एक प्रथा होती। तर अशी जर शेती जर आपण थोडीफार केली तर निश्चितच या शेतीचा आपल्याला म्हणजे पेरणीचा फायदा होईल, आणि आपलं म्हणजे दैनंदिन जीवन सुद्धा आहे ना म्हणजे सुधारण, आणि आळीचं नियंत्रण होईल। धन्यवाद।